विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदान CCच्या आणखी एका भागामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत आमच्या ज्ञानदान CCचे अत्यंत टॅलेंटेड विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. गेली 2 वर्ष सतत ते ज्ञानदान CCचा भाग राहिले. हे अमृता काळे तर पहिलीपासून आमच्यासोबत आहे. हे फोटो बघा. आणि हा कृष्णा उकार्डेसुद्धा 3री आणि 4थी दोन्ही वर्ष सोबत आहे. आणि तो नुसता सोबत नाही तर 1 नंबर स्थान कायम ठेवत तो सतत 2 वर्ष आमच्यासोबत राहिलेला आहे. आज या दोघांना या व्हिडिओमध्ये यामुळे आणलं आहे की आता नवोदयसाठी हे दोघे आता गावाच्या बाहेर जाणार. कदाचित अंबडला जातील किंवा जालन्याला जातील. इतकं उत्कृष्ट केलं आहे म्हणजे ज्यांनी चांगलं केलेलं असतं त्यांच्याकडून आपल्याला प्रचंड आशावाद असतो, प्रचंड अपेक्षा असतात. ह्या 2 विद्यार्थ्यांनी अजून पण विद्यार्थी आहेत, परंतु आता ते गावातच राहून नवोदय फॉलो करणार आहेत. पण यांच्या पालकांची तयारी आहे. गेली 3 वर्ष ज्ञानदान CC म्हणून आम्ही एक प्रयोग राबवला होता. 24-25 आणि आता हे 26चं वर्ष. आम्ही 3री 4थीचे मुलं बॅचमध्ये बोलवून यामध्ये कुणाकडे नवोदयचं टॅलेंट आहे का किंवा स्पर्धा परीक्षे दृष्टीने टॅलेंट आहे का हे बघितलं. तर 24ला 2 विद्यार्थी होते. त्यांना आम्ही अंबडला पाठवलं. ते तिथे राहिले, पण दुर्दैवानं काही नंबर लागला नाही. मागच्या वर्षी म्हणजे 2025ला एक विद्यार्थी कार्तिक दिवटेच्या रूपानं आम्ही पाठवला. आत्ता निकाल लागला तो इतका क्लोज आला होता, म्हणजे 92.50 गुण मिळाले. ह्या वर्षी थोडं मेरिट वर गेलं आणि आमचं स्वप्न भंगलं. म्हणजे आणखी एक विद्यार्थी कानडगावचा नवोदय लागत होता. आणि ह्या वर्षी आता हे आमचं प्रयोगाचं शेवटचं वर्ष. हे आमचा प्रयोग आहे आता शेवटचा. आता यांना पाठवायचं आणि याच्यानंतर आता आम्ही संपवलं. आता हा प्रयोग करायचा नाही, कारण हा खूप खर्चिक प्रयोग आहे. म्हणजे बाहेर अकॅडमीमध्ये जायचं म्हणल्यावर खूप 70,000च्या आसपास त्याला खर्च येतो सगळा, अकॅडमीची फीस आणि इतर साहित्य मिळून. तर हे आमचं आता शेवटचं वर्ष आहे. हे 2 मुलं चालले. तर मला तुम्हाला दोघांनासुद्धा या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगायचं आहे, कृष्णाला, अमृता काळेला, की तुम्ही ज्याप्रमाणे इथं कानडगावमध्ये राहून मेहनत केली, आमच्या गावातल्या शिक्षकांनी पण यांच्यावर इतकी मेहनत केली, मॅडम असतील, सर असतील, शाळा आणि प्लसमध्ये ट्युशनमध्ये सुद्धा यांनी खूप मेहनत केली. हे बघ कृष्णा, तू आता बाहेर चाललेला आहे. तुझ्यापेक्षा तुझा भाऊ खूप हुशार होता, समर्थ उकार्डे. खूप म्हणजे खूपच जास्त हुशार होता. परंतु होतं काय नेमकं की आपण जेव्हा गरज राहते, म्हणजे 3रीला कृष्णा खूप हुशार, 4थीला कृष्णा खूप हुशार, आणि खरी हुशारी दाखवण्याची वेळ कधी आहे 5वीमध्ये नवोदय करताना. आणि तिथंच जर समजा तू थोडा भरकटला ना, आता तू क्रिकेट पाहतो तर तुला क्रिकेटची भाषा समजू शकते. एखादा बॅटमन रनआउट होतो ना, तर तेव्हा काही इंच त्याची बॅट पॉपिंग क्रीजपासून लांब राहते थोडी, आणि ज्याला कोणीच आऊट करू शकत नाही तो बॅटमन स्वतःच आऊट होतो. म्हणजे थोडी बॅट राहिली आणि मग तो 50पासून किंवा त्याच्या सेंचुरीपासून वंचित राहतो. गेली 2 वर्ष तू इतकी मेहनत केलेली आहे की तू खेळला नसणार आहे मनात असताना, तू बाहेर कुठं फिरायला गेला नसणार आहे, किंवा तू इतर मुलांच्या सोबत कुठंतरी हिंडा फिरायला गेला नसणार आहे. तू जास्तीत जास्त घरात स्वतःला कोंडून घेतलेलं होतं. जास्तीत जास्त आई सांगल, वडील सांगल त्याप्रमाणे तो अभ्यास केलेला होता. तुझ्या त्या अभ्यासाचं टॅलेंट दाखवण्याची वेळ 2 वर्ष नव्हती बरं का. तू किती अभ्यास केला तर आता आपल्या हातात रिझल्ट नाही आहे. खरी गरज येते आता येणाऱ्या काळामध्ये. तुम्ही दोघं पण आपल्या गावातले अतिशय सुदैवी विद्यार्थी आहे. का की तुम्हाला काय भारी पालक भेटलेत राव. आम्ही खेड्यात बसून रडगाणं गातो की काही विद्यार्थ्यांना 1500 रुपये खर्च करू शकत नाही आहेत त्यांचे आईवडील.
मग ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं असेल किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या अजागरूकतेबद्दल असेल, परंतु नाही. आणि तुम्ही दोघं आहे की तुमच्या घरच्यांची किती पैसे लावायची तयारी तुमची सर, किती. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे की स्वतःला अतिशय लकी मानलं पाहिजे, स्वतःला खूप फॉर्च्युनेट मानलं पाहिजे की अरे आम्ही अशा घरात जन्माला आलो की आपले स्वतःचे आईवडील शिकलेले नाहीत, पण ते आपल्या शिक्षणाबद्दल लई त्यांना तळमळ आहे, त्यांचा खूप आग्रह आहे. त्याच्यामुळे आता तू बाहेर चालला, आता तू आमच्यापासून पण लांब जाशील, आपसुकच आईवडील नसणार आहे. तिथं गेल्यानंतर सतत त्या तिथं भिंतीवर मार्किंग करून ठेवायची आणि त्याच्याकडे बघायचं की मी इथं यासाठी आलो की मला माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायचे. समजा तू जर नवोदय लागला ना, तर आपल्या गावामध्ये उत्साह येईल पुढच्या पिढीला, पुढच्या लोकांमध्ये, आईवडिलांमध्ये. तेही तुझ्या आईवडिलांचा आदर्श घेतील आणि पाठवतील आपल्या मुलांनासुद्धा. त्याच्यामुळं कार्तिक बघ एका मार्काने गेला, कार्तिक तुझा खूप जवळचा मित्र, एका मार्काने गेला, किती वाईट वाटलं असणार आहे त्याला. तर वाईट वाटलंच असेल, पण त्याचा मित्र म्हणून तुलाही वाईट वाटलं, अरे यार एक मार्क म्हणजे एक प्रश्न बरोबर आला असता तर आज कार्तिक आंब्याला असता. थोडं त्याच्याकडून हुकलं, ते हुकू देऊ नको. आता सकाळीच कार्तिकचे वडील भेटले होते, तर ते मला म्हणत होते की कार्तिक कमी बोलतो. कृष्णाकडे दोन्ही गोष्टी, एक तर कृष्णा खूप हुशार विद्यार्थी आहे, प्लसमध्ये तो विचारतो, नाही समजले तर प्रश्नाची उत्तर विचारतो, शंकेचं निरसन करून घेतो. तिथं गेल्यावर भया थोडा टाईमपास नको करू. म्हणजे तू आहे ना, नवोदयला लागायच्या सगळे गुण आहे तुझ्यात, सगळे, असं काहीच कमी नाही आहे तुझ्यात. एकच गोष्ट तुला खाली पाडू शकते, ती म्हणजे तुझा आळस. तुला खाली कोणीच पाडू शकत नाही, इवन तू सुद्धा पाडू शकणार नाही. जर तू आळस स्वतःच्या जवळ नाही ठेवला तर तुला कोणीच खाली पाडू शकणार नाही. तिथं गेल्यानंतर कमी झोपायचं आणि जास्तीत जास्त अभ्यास करायचा. काही नाही, आपल्याला फॅन खाली बसून 2 लाईटा खाली बसून तर अभ्यास करावा लागतो. अमृता काळेला पण मला हेच म्हणायचं की अमृता, मुलींच्या शिक्षणाकडं पालकांचा ओढा नसतो बरं का जास्त. आता हे तरी मुलगा आहे समजा, पण मुलींच्या शिक्षणाकडं आता तू पण पाहत असणार आहे, आपल्या आसपासच्या 8वी 9वीच्याच मुलींची लग्न करू लागले लोक. म्हणजे काय त्यांच्या शिक्षणाकडे ध्यान थोडी. जर शिक्षणाकडे असतं तर कुणी 11वी झालं मुलींची लग्न करू राहिले, किंवा ट्युशनला पाठवित नाही, रेग्युलर शाळेत पाठवत नाही. म्हणजे शिक्षणाबद्दल अनास्था आहे त्यांच्या मनात. आणि तुझे वडील सतत सांगतात की मला माझ्या मुलींना शिकवायचं आहे, तू पण चांगला अभ्यास करते, तू पण खूप मन लावून अभ्यास करते. तिथं गेल्यानंतर आता मी तर तुला 2 महिन्यापासून काय म्हणून राहिलो की तू कृष्णाच्या पण पुढं निघून गेली. आणि फॅक्ट आहे बरं का, कृष्ण, इट इज फॅक्ट की अमृताने एवढी मेहनत केली की अमृता सध्या घडीला माझ्या नजरेत तरी, आता कोणी त्याला मानायला नाही मानणार, अमृता काळे कृष्णाच्याही पुढं आहे सध्या. कृष्ण तरी मधल्या काळात काय गोट्या खेळायला, चिंचुके खेळण्यामध्ये गुंतला. आता साधारणतः कधी खेळणार आहे, पण त्यांनी मग थोडं कवर बी केलं. 10th सारखा अवघड कोर्स 9 महिन्याचा पूर्ण केला आहे कृष्णानं 4थीला. करून का घेतला आम्ही की मला पूर्ण खात्री होती, मला पूर्ण खात्री आहे की हा विद्यार्थी नवोदय लागल. आणि भया नवोदयमध्ये CBSE पॅटर्न आहे, इंग्रजी, एव्हरीथिंग इज इंग्लिशमध्ये सगळे विषय. आणि तिथं तुला अडचण येऊ नये, कारण की नवोदयला खेड्यातून गेलेल्या विद्यार्थ्यांना पहिले 1-2 वर्ष लय अडचण येते इंग्रजीमुळं. कृष्णानं 9 महिन्याचा आमचा 10thचा कोर्स अतिशय आत्मविश्वासाने पूर्ण केला. म्हणजे इंग्रजी भीती वाटते काय आता? अजिबात वाटत नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या तर आम्ही त्यांना कृष्णासोबत लढत दिली. 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा माघार घेतली कृष्णासमोर आणि कृष्णा तिथं जिंकला. याच्यातून तुम्ही बघा कृष्णाने खूप मिळवले. म्हणजे आपण नवोदयची आधीपासूनच प्लॅनिंग केलेली आहे. म्हणजे आता तुला फक्त 100% द्यावं लागणार आहे. जर भया तू दिलं, संपला विषय, संपला. पुढचं आयुष्य इतकं सुखर जाईल. तर अमृता तिथं गेल्यानंतर बघा, पंकजाला पण आपण अकॅडमीत टाकलेलं होतं. पंकजाला जे जमलं नाही ते करण्याची संधी तुझ्याकडे. आणि मी आज सांगतो, पंकजा पण आमच्या ज्ञानधन CCची विद्यार्थिनी होती
अमृता पण आमच्या ज्ञानदर्शीची विद्यार्थिनी गेली 3-3.5 वर्ष. अमृता पंकजापेक्षा खूप हुशार आहे. अमृता पंकजापेक्षा खूप टॅलेंटेड आहे. अमृतामध्ये मेहनत करण्याची खूप मोठी तयारी आहे, खूप मोठी तळमळ आहे, खूप मोठी जिद्द आहे. त्याच्यामुळे हे बघा मुलांनो, आपल्या गावचं भविष्य तुम्ही आहे. ज्ञानदान CCचं जे आता थोडंफार नाव करायची संधी ती तुमच्या हातात आहे. कानडगावचं नाव करायची संधी तुमच्या हातात आहे. आणि आपसुकच आपल्या आईवडिलांची नाव आहे ना, तर तुम्ही शेवटचे आहे आमच्या. आता प्रयोग थांबवला तर पुढच्या वर्षी आपल्याला 5वीच्या खाली ट्युशनच घ्यायचं नाही, तर प्रयोगच कसला आला आता लहान लेकरं नाही आहे कोणाला, आता आपल्याला नवोदयाला पाठवायचं नाही, कोणाला अंबरला नाही पाठवायचं. तुम्ही शेवट आहे. आणि एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला तर मग खूप चांगलं राहतं. गेली 3 वर्ष मी एक स्वप्न बाळगून होतो. काय की जर आपण पाठवलेल्या मुलांपैकी जर कोणी लागलं नवोदयाला, तर थार गाडीमधून त्यांची काय करायची, मिरवणूक काढायची गल्लीतून. पंकजा मानवने ती संधी आपल्याला दिली नाही. तुमच्या कार्तिक तर बिचारा जवळून गेला, नाही तर थार गाडी रेडी ठेवली होती आपण. आता थार गाडीमधून मिरवणूक काढण्याची संधी जर आम्हाला कोणी देऊ शकतं तर ते तुम्ही देऊ शकता बरं का अमृता. तिथं गेल्यानंतर आहे ना, 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा अभ्यास करताना. अमृता खास करून तू ठेव. आता ह्यो जरा मस्ती करेन असं वाटतं तिथं, बाय मस्ती करू नको. अमृता एक समजदार. अमृता तुला सांगतो, तिथं गेल्यावर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक स्वतःचे वडील आणि आई लक्षात ठेवायचे, आणि एक ज्ञानदर्शीचं स्वप्न लक्षात ठेवायचं. रोज अभ्यासात कंटाळा आला तर 2 गोष्टीच आठवायचे फक्त. एक आई वडील आठवायचे आणि आपलं एक ज्ञानदर्शीचं स्वप्न आठवायचं की सर आपल्यावर विश्वास ठेवून बसलेले कि एक दिन रिजल्ट आएगा और थार गाड़ी में इनकी मिरवणूक निकाली जाएंगी गांव के हर गली से. अभ्यासात कंटाळा आला 2 गोष्टी आठवायच्या की यार जे पंकजा मानव देऊ शकले नाही, कार्तिक दुर्दैवान जे देऊ शकलं नाही सर, ते आम्ही तुम्हाला करून दाखवू. जेव्हा तुम्ही हे 2 स्वप्न समोर ठेवाल, तुम्ही तर 50% आता नवोदय लागलेले आहे. तर नवोदयमधली अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला येत नाही. आकृत्या तुम्हाला येत्या, गणितात तुम्ही मास्टर स्टुडंट आहे, मराठीचा विषयच नाही आहे, स्कॉलरशिपमधले अवघड भाग तुम्हाला येते. मग तुम्ही दोघं विचार करा, आता नवोदयमध्ये लागायला काय कमी आहे तुमच्यात. एकच गोष्ट कमी राहील, ती म्हणजे तुमचा आळस. आपल्या आईवडिलांनी तिथं आपल्याला पाठवलं, आम्ही बी तुम्हाला आता तिथं पाठवलं. तिथं मस्त आपलं खिचडी खायची आणि मस्त झोपायचं. काय तिथं कोण सांगायला आहे आपल्याला. परत यायचं गावात. आता गाव सोडलं, आता परत गावाकडे यायचं नाही. तिकडंच कुठं, आंबा तालुका परतूर जिल्हा जालना. आता गाव सोडत असताना गावाला टाटा करायचा. कानडगाव गुड बाय, हम आप नौकरी को लग के वापस आएंगे. इमानदारीनं गावाला सांगायचं. जेव्हा मंदिरापाशी लिहाल तर तुम्ही इतका असं भावनिक गावाला मनातच करायचं, कोणाला सांगायची गरज नाही की आता आम्ही चाललो. आणि मंदिराला सांगून जाते की आता आम्ही चाललो, ज्या दिवशी परत येऊन नोकरी लागवली ह्याच मंदिरात आमचा सत्कार व्हायला पाहिजे. कुठं, त्याच मंदिरात. शाळेकडे हात करायचा, कारण की ज्या शाळेनं तुम्हाला घडवलं, ज्या शाळेनं तुम्हाला हे पंख दिले, ज्या पंखाच्या आधारे तुम्ही खूप गगनात जाऊ शकता, खूप वरती तुम्ही गरुडासारखं उंच जाऊन तुम्ही असं विहरत राहू शकता. त्या शाळेला नमन करायचं की आम्ही येऊ परत. पण जेव्हा आम्ही परत येऊ ते ह्याच शाळेच्या मैदानामध्ये आमचा सत्कार व्हायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी करायच्या. ह्या 2 गोष्टी तुम्ही मनात ठेवून गेले ना, मी शर्तेवर सांगतो तुम्हाला झोपच यायची नाही, अजिबात येणार नाही. कारण की अब्दुल कलाम साहेबाचं काय म्हणणं आहे की स्वप्न ते नसतं जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते असतं जे तुम्हाला झोपू देत नाही. स्वप्न ते असतं जे तुम्हाला झोपू देत नाही.
तुम्ही सतत हे डोक्यात ठेवा. मी तर वैयक्तिक हे मानून चाललो की मी म्हणजे हे दोघं लागलेच आहेत. कशाला? नवोदयला. कालच सरांचा फोन आला तर मी त्यांना म्हटलो की सर म्हणजे लागणंच जमायत लगे. तुमच्या आईवडिलांना पण तुमच्या अभ्यासाकडे पाहून खात्री बरं का की हे लागतेच आता. अमृतला किंवा कृष्णा तर शेवटी बघा, आता तुम्ही खूप खेळले असणार आहे गावात. तिथं आपण खेळायला चाललो का अमृता? तिथे काय चाललो आपण? तिथं आपण आपली स्वप्न पूर्ण करायला चाललो. अभ्यासाला नाही चाललो आपण. अभ्यास गरीब करू शकलो असतो आपण. तिथं आपण अभ्यासाला नाही चाललो. तिथं आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाललो. की आता आम्ही असं चाललो की परत आता आम्ही खाली हात से हम वापस नाही आएंगे. आम्ही रिकाम्या हातानं गावाकडे येणार नाही. आम्ही 100% काही ना काही घेऊन येऊ. आणि मला पूर्ण खात्री आहे, 2-3 वर्ष तुम्हाला शिकवल्याच्या अनुभवावरून सांगतो की तुम्ही एवढे तळमळ असणार विद्यार्थी आहे, तुम्ही एवढे हुशार विद्यार्थी आहे की तुम्हाला एखादा पॉईंट शिकवा, तुम्हाला ते चटकन त्याचं आकलन नव्हतं. तुमचं डोकं इतकं भारी की ते तुम्हाला ताबडतोबच समजतं. तिथं गेल्यानंतर एकही मिनटं वाया घालू नका कृष्णा. आता तिथं म्हणजे फार असं खेळायला वगैरे ग्राउंड वगैरे नसतं, बंदिस्त असतो आपण तिथं. तिथं कायम तिथं तुमच्यासोबत 100 मुलं असो की 50 असो की 40 असो, आम्हाला तिकडून मार्क येतेच. PDF येते आणि मग त्या PDF आम्हाला नावं दिसतात. तर काही आमच्या मुलांचं नाव आम्हाला 10व्या 11व्या नंबरला दिसतं. थोडं वाईट वाटतं म्हणाला, पण आमच्या एखाद्या विद्यार्थ्याचं नाव 1-2 नंबरला गेलं की इकडे खूप आनंद होतो. कारण आमचा कार्तिक राजू दिवटेनी आता 100 पैकी 96 घेतले आणि तो दुसरा आला. तिथं गेल्यानंतर तुमची PDF आमच्यापर्यंत आली ना, तर त्याच्यामध्ये असं कृष्णा ज्ञानेश्वर उकारडे 1 नंबर. जितका आईला आनंद होतो तेवढाच आम्हाला होतो. अमृता राम काळे कृष्णाच्याही पुढं आहे, 100 पैकी 100. इकडे जितका आईला आनंद वाटला होता तेवढाच आम्हाला होतं की अरे आमचे मुलं आहेत, आपले गुरु शाळेतले, त्यांना पण वाटतं की अरे क्या बात आहे, आमच्या ZPPS कानडगावचे मुलं. तर बोलायला खूप आहे, तुम्ही खूप समजदार मुलं आहेत. तुम्हाला आज ज्ञानदान CCमधून निरोप देताना मी खूप भावनिक आहे. म्हणजे इतके चांगले विद्यार्थी आहे, समजा आपण त्यांना सोडू लागलो आहे की नाही. सगळ्याच इन्स्टिट्यूटला असे इतके चांगले विद्यार्थी भेटत नसतात. तुम्ही म्हणजे आमचं सुदैव आहे की तुम्ही एवढे चांगले विद्यार्थी भेटले आहे की नाही. फक्त तिथं गेल्यावर टाईमपास करू नका बरं का. आता तिथून यायचं तर लागूनच यायचं. आणि लागल्यावर आपण परत येत राहतो का? कुठं जातो आपण? सीधा. आणि नाही लागलो मग चालले पुन्हा कुठं? गावाकडे. मग पुन्हा तेच आपलं पाचोडला चालले, काही गेले काही आले, त्याच्यात मजा नाही. आणि जर समजा आपण लागलो नाही ना, हे जे 2 वर्ष आपण मेहनत केली ना, तुम्ही खूप मेहनत केली. 3ला ट्युशन होतं प्रखरऊन 41 डिग्री सेल्सिअस, त्याच्यात मुलं यायचे. कधी कधी 7ला ट्युशन, भयंकर कडक थंडी. आणि कधी कधी जुलै महिन्यात एवढा पाऊस की नदीलाच पाणी आलेलं, पुलावरून पाणी गेलेलं रातचं, त्याच्यातून चिखलातून वाट काढत. म्हणजे 3ही ऋतूंचा सामना करत जे तुम्ही आले ना 2 वर्ष, त्याचं काहीतरी चीज व्हायला पाहिजे. आणि ते चीज कब होंगा मालूम आहे? जर तुमचं नाव येईल पात्रता लिस्टमध्ये. आणि काय आनंदाची गोष्ट राहील राव ज्ञानदान CCसाठी. अमृता राम काळे, कृष्णा ज्ञानेश्वर उकारडे, आणि मग हे गावभर चर्चा तुमची, आणि हे मग थारमधून मिरवणूक. तुम्ही घाबरू नका, तुम्हाला भेटायला आम्ही येत राहू. फोन बी आम्ही तुम्हाला करत राहू. दर महिन्याला आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. आणि भेटायला जर का तिथं जाऊन टाईमपास केला, तिथं येऊन जर तुम्हाला नाही मारला आम्ही, मग बोलायचं आम्हाला. तिथून जर समजा यावर्षी आम्ही रिस्क नाही घेणार. 2 वर्ष लय रिस्क घेतली आम्ही, यावर्षी आम्ही रिस्क घेणार नाही. तिथं येऊन जर नाही खरंच मारलं तर मग बोलायचं. आता ते सर बी म्हणले पाहिजे की यार लय जिद्दीर पेटले वाद आहे कानडगावाले. पण तुम्ही इतके चांगले विद्यार्थी की मला वाटत नाही की तुम्हाला येऊन मारायची वेळ आमच्यावर येईल.
तुम्ही तर सतत पेन जिंकणारे, ट्रॉफी जिंकणारे, बक्षिसं जिंकणारे मुलं आहेत हो. तुम्ही 2 वर्षात फटके खाल्ले का जास्त? तू खाल्लाय का फटका? तू खाल्ले का जास्त फटके? नसन खाल्ले ना. जास्त वेळ तुम्ही शाबासकी मिळवली असणार आहे, कौतुकच मिळवलं असणार आहे, घरच्यांचं बी कौतुकच मिळवलं असणार आहे. असं काही वडील फडफड बोलले असं काही झालं का कधी? तुला नसून झालं यावर्षी की वडील यावर्षी तर 10वीच्या मुलींसोबत तुझी स्पर्धा लागली होती तेव्हा पेढे घेऊन आलती तू, आहे का नाही? किती आनंद झाला असं वाटला तुझ्या, ते वडील पण आलते त्या दिवशी. आता एकच करा, काय? नवोदयाला लागल्याशिवाय परत येऊ नका. तर मुलांनो, हे बघा, हे आमचं भविष्य, हे आमचं उज्ज्वल भविष्य आहे. तुम्ही पण यांचा व्हिडिओ यामुळे दाखवायला की तुम्ही पण असं काहीतरी करा. हे यांनी केलं तुम्ही करा. जे मुलं आता 3रीला आहेत ना, ते यांच्याकडे बघा, यांनी लई मेहनत केली. यांनी एवढी मेहनत केली ती फक्त आम्हाला माहिती यांनी काय मेहनत केली. आणि असं यांच्या चेहऱ्यावर आम्हाला निराशा काही दिसलीच नाही की सर लय बोर झाला जाऊ द्या, असं नाही. सतत अभ्यास, आणि म्हणून तर हे वेगळे पडले ना इतर विद्यार्थ्यांमधून. तर तुम्हाला दोघांना पण खूप आशीर्वाद देऊ आम्ही. शुभेच्छा तर आमच्या तुमच्यासोबत आहेतच. जेव्हा परत याल तेव्हा मला तुम्ही थार गाडी दिसलं पाहिजे. आता तर एवढंच आपण संपवू. बेस्ट ऑफ लक.